नमस्कार मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा 2025 यासाठी अतिशय उपयुक्त असणारा विषय म्हणजे बालमानसशास्त्र आणि यावरती आधारित मागील परीक्षेमध्ये जे काही प्रश्न झालेले आहेत हे सर्व प्रश्न आपण स्पष्टीकरणासह या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमधील पहिला जो प्रश्न आहे तो काय आहे बघा। शैशवावस्थेमध्ये ज्या योग्य बालक विचारांच्या व आकलनाच्या वर्तमान रचनेमध्ये नवीन घटक किंवा अनुभव समाविष्ट करून घेते व ज्यावेळी वर्तमान विचार पद्धतीनुसार एखाद्या उद्दीपकाचे किंवा घटनेचे संवेदन आकलन केले जाते किंवा त्याला प्रतिक्रिया केली जाते तेव्हा डॅश डॅश क्रिया घडते। 2021 च्या टीईटी पेपर क्रमांक 1 ला आलेला हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2 आत्मसातीकरण। तर बघा, आता अभिमुखीकरण म्हणजे काय तर नवीन उद्दीपक किंवा घटनेचे लक्ष देणे आणि आत्मसातीकरण म्हणजेच नवीन माहिती विद्यमान ज्ञानाच्या रचनेमध्ये समाविष्ट करणे। तर संधारण जे आहे याची माहिती टिकवून ठेवणे आणि समावेश याची नवीन माहिती विद्यमान ज्ञानाच्या रचनेत जोडणे। आत्मसातीकरण आणि शैशवावस्थेमध्ये बालक सतत नवीन माहिती शिकत आणि त्यांच्या ज्ञानाच्या रचनेमध्ये समाविष्ट करत असतात। तर बघा, अशा प्रकारचे प्रश्न आपल्यालाही येत असतील तर 2 ते 3 सेकंदामध्ये आपण आपले उत्तर हे कमेंट्स करू शकता। याच्यानंतर याच्या पुढील जो प्रश्न आहे तो आपण या ठिकाणी पाहूयात। खाली दिलेल्या शैशवावस्थेतील कारक कौशल्य विकासाच्या वैशिष्ट्यांपैकी कोणते विधान अयोग्य आहे। 2021 सालच्या पेपर क्रमांक 2 साठी आलेला हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3 मुलांच्या हालचालींची वाढ पायापासून डोक्याकडे होत जाते। तर बघा, शैशवावस्था जन्म 2 वर्ष या काळातील मुलं दुसऱ्यावर अवलंबून असतात। ज्ञानेंद्रियाचा विकास वेगाने होतो। या विद्यार्थ्याचे वर्तन सर्वसामान्यांसारखेच असते। या विद्यार्थ्यासाठी शाळेतील उपक्रम वेगळे नसावेत। या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र व वेगळ्या अभ्यासक्रमाची रचना असावी। वाचन अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्याबाबत खालील कोणती बाब अयोग्य आहे। 2019 सालच्या पेपर क्रमांक 1 साठी आलेला हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4 कागदावर लक्ष केंद्रित करू शकतात पण डावीकडून उजवीकडे वाचताना अवघड जाते। तर बघा, या विद्यार्थ्यांना शब्द आठवणं कठीण जातं, हे विधान योग्य आहे। वाचन अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांना शब्द आठवणे कठीण जाते, अंकाचा क्रम चुकीचा लावतात, हे विधान सुद्धा योग्य आहे। पण वाचन अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांना अंक ओळखण्यास आणि त्यांचा क्रम लावण्यास त्रास होऊ शकतो। अनावश्यक अक्षरे जोडतात, हे विधान योग्य आहे। वाचन अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांना शब्द लिहिताना अनावश्यक अक्षरे जोडण्याची शक्यता असते। कागदावर लक्ष केंद्रित करू शकतात पण डावीकडून उजवीकडे वाचताना अवघड जाते, हे विधान चुकीचे आहे। वाचन अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांना कागदावर लक्ष केंद्रित करण्यास आणि डावीकडून उजवीकडे वाचण्यास त्रास होऊ शकतो। वाचनाचा जो दोष आहे यालाच डिस्लेक्सिया असंही म्हणतात। त्यानंतर बघा, पुढचा जो प्रश्न आहे, किशोरावस्थेतील मुलांच्या मानसिक व भावनिक कौशल्याचा विकासामध्ये ज्ञानेंद्रियाच्या द्वारे विविध अनुभूती मिळणाऱ्या मुलांच्या अवबोधन क्रियेच्या टप्प्यामध्ये खालीलपैकी कोणता टप्पा नाही, अशा प्रकारचा प्रश्न हा 2019 सालच्या टीईटी पेपर क्रमांक 1 साठी आलेला आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3 मूल्यांकन। तर बघा, 6 ते 12 वर्ष वयोगट शरीराची वाढ संथ गतीने या वयात होत असते। गटाने काम करण्याची आवड मुलांमध्ये असते। मेंदूचा विकास हा 80% झालेला असतो। किशोरावस्थेतील मुलांच्या मानसिक व भावनिक कौशल्यांचा विकासामध्ये ज्ञानेंद्रियाच्या द्वारे विविध अनुभूती मिळवणाऱ्या मुलांच्या अवबोधन क्रियेच्या टप्प्यामध्ये
खालील टप्पे आहेत, त्यामध्ये 1 नंबरचा जो टप्पा आहे तो संख्यांकन आहे, 2 नंबरचा जो आहे तो वर्णन आहे आणि 3 नंबरचा जो आहे तो म्हणजे अर्थन आहे. म्हणून यामध्ये मूल्यांकन हा टप्पा नाही, म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 हे असणार आहे. शैशवावस्थेतील व्यक्तीच्या किंवा शक्तीच्या ज्या विकासावर अवलंबून असतात यावर आधारित खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही. 2019च्या पेपर क्रमांक 2 साठी आलेला हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2, कारक विकास हा जन्मानंतर सुरू होतो. बघा, कारक विकास हा जन्मानंतर सुरू होतो हे चुकीचे आहे. शैशवावस्थेतील व्यक्तींच्या विविध हालचाली या कारक शक्तीच्या विकासावर अवलंबून असतात. त्यामुळे जन्मानंतर विविध अनुभवांच्या साहाय्याने आपल्या कारक शक्तीचे विकास होत असतो. कारक विकासामध्ये पक्वता हा प्रमुख घटक असतो. भीती, प्रेम, क्रोध इत्यादी भावना तीव्र असतात. बसणे, उठणे, धावणे हे कारक कौशल्य आहेत. अध्ययन अक्षमता असणाऱ्या मुलांच्या शिक्षणाविषयी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे. 2018 सालच्या पेपर क्रमांक 2 साठी आलेला हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3, त्यांच्यासाठी अमूर्ताकडून मूर्ताकडे न्यावे. अध्ययन अक्षमता असणाऱ्या मुलांच्या शिक्षणाविषयी त्यांना अमूर्ताकडून मूर्ताकडे न्यावे हे विधान अयोग्य आहे. अमूर्त कल्पना समजण्यासाठी या मुलांना मूर्त वस्तू आणि उदाहरणांचा वापर करून शिकवणे आवश्यक आहे. इतर विधाने योग्य आहेत. या मुलांच्या अध्ययनासाठी जास्त वेळ द्यावा. अध्ययन अक्षमता असणाऱ्या मुलांना शिकवण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो. या मुलांना मानसोपचार तज्ञाकडे न्यावे. अध्ययन अक्षमता असलेल्या मुलांना मानसोपचार तज्ञाकडे न्यावे लागेल असे नाही. अनेकदा योग्य शिक्षण आणि शिक्षण पद्धतीमुळे या मुलांकडे सुधारणा होऊ शकते. वेगवेगळे स्मरण खेळ त्यांना द्यावेत. स्मरण खेळ मुलांना स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारण्यास मदत करू शकतात. यानंतर याच्या पुढचा जो प्रश्न आहे तो काय आहे तर तो बघा. किशोरावस्थेत मुलांची प्रवृत्ती आपल्या मित्रांच्या टोळ्या करून राहण्याची असते. याचा शालेय उपक्रमातून फायदा करून घेण्यासाठी शिक्षकाने पुढील पैकी कोणती बाब टाळावी. 2018 सालच्या पेपर क्रमांक 2 साठी आलेला हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3, विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीकडे गांभीर्याने पाहावे. किशोरावस्था जी आहे ती वर्ष 6 ते 12 या वर्षामध्ये ही किशोरावस्था असते आणि या किशोरावस्थेमध्ये शरीराची वाढ ही संत गतीने होत असते. स्नायूवर ताबा असतो आणि समूहाने राहायला आवडते. कुमारावस्थेत कुमार कुमारीच्या अंतःस्राव ग्रंथीत बदल होऊन पुढील कोणत्या बाबी घडून येतात. अ आहे शारीरिक बदल झपाट्याने होतात. ब आहे त्यांचे मनस्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असते. क आहे आत्मोपभोगाचे साधन म्हणून विकृत मार्ग निवडण्याची शक्यता असते आणि ड आहे अस्थिरता निर्माण होते. 2017 सालच्या टीटी पेपर क्रमांक 1 साठी आलेला हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4, अ ब क ड सर्व. तर बघा, यामध्ये कुमारावस्थेमध्ये शारीरिक बदल हे झपाट्याने होतात. तर कुमारावस्थेत हार्मोन्स मधील बदलांमुळे लैंगिक अवयवाची वाढ, उंची वाढणे आणि आवाज बदलणे यासारखे शारीरिक बदल झपाट्याने होतात. त्यानंतर त्यांचे मनस्वास्थ्य बिघडण्याची शक्यताही असते. हार्मोनल बदलामुळे कुमार कुमारीमध्ये मूड स्विंग, चिडचिडपणा आणि एकाग्रतेच्या कमतरतेसारख्या समस्या उद्भवू शकतात. अस्थिरता निर्माण होते. हार्मोनल बदलामुळे
आणि नवीन सामाजिक आणि भावनिक आव्हानामुळे कुमारीमध्ये अस्थिरता निर्माण होऊ शकते. आत्मोपनाचे साधन म्हणून विकृत मार्ग निवडण्याची शक्यता असते. कुमारावस्थेतील काही तरुणी आत्मोपभोग करतात, परंतु हे विकृत वर्तन नाही. हे लैंगिकतेबद्दलच्या कुतूहलाचा आणि स्वतःच्या शरीराचा शोध घेण्याचा एक भाग असू शकतो. अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकाने पुढीलपैकी कोणत्या तत्वाचा अवलंब करू नये? 2017 सालच्या पेपर क्रमांक 2 साठी आलेला हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3, अमूर्तता. अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करताना वापरण्यात येणारी अंध विद्यार्थ्यांना शिक्षण देताना एकात्म अनुदेशन, अधिकनिके आणि स्वकृती या तत्वांचा वापर करणं गरजेचं आहे. एकात्म अनुदेशन म्हणजे काय? तर हे तत्व जे आहे हे विद्यार्थ्याच्या सर्व इंद्रियाचा उपयोग करून शिक्षण देतो. यात स्पर्श, श्रवण, चव, वास आणि गती इत्यादींचा समावेश आहे. अधिकची चेतना हे तत्व विद्यार्थ्यांना सभोवतालच्या परिस्थितीची जाणीव करून देण्यास मदत करते. यात श्रवणेंद्रिय आणि स्पर्श वापर केला जातो. स्वकृती हे तत्व विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे कार्य करण्यास मदत करते. यात विद्यार्थ्यांना स्वतःच्या अनुभवातून शिकण्याची संधी दिली जाते. अमूर्तता हे तत्व अंध विद्यार्थ्यांसाठी आवश्यक नसते. मुख्यतः दृश्यात्मक कल्पनांवर आधारित हे तत्व आहे. किशोर अवस्थेतील मुलांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? 2017 सालच्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3, टोळीच्या हितासाठी आई वडिलांना फसवू शकतात. किशोर अवस्थेतील मुलांच्या बाबतीत टोळीच्या हितासाठी वडिलांना फसवू शकतात हे विधान योग्य आहे. किशोरवयीन मुलांच्या सामाजिक आणि नैतिक वर्तन वैशिष्ट्य, सामाजिक प्रवृत्ती. किशोरवयीन मुलामध्ये सामाजिक प्रवृत्ती वाढते आणि ते समवयस्कांसोबत वेळ घालवण्यास प्राधान्य देतात. ते स्वतःची ओळख आणि स्थान समाजात शोधण्याचा प्रयत्न करतात. टोळी आणि गटामध्ये सामील होतात आणि त्यांच्या नियमांचे पालन करतात. नैतिक वर्तन किशोरवयीन मुलांमध्ये नैतिक विकासाची प्रक्रिया सुरू होते. ते काय योग्य आणि काय अयोग्य आहे हे समजण्यास करतात. ते स्वतःचे नैतिक मूल्य आणि विश्वास विकसित करतात. ते समवयस्कांच्या दबावाखाली चुकीची कामे करू शकतात. पालकांशी संबंध किशोरवयीन मुले स्वतंत्र होण्याचा प्रयत्न करतात आणि पालकांवरून स्वतःची स्वतंत्रता घोषित करतात. ते पालकांशी वाद घालू शकतात आणि त्यांच्याशी सहमत होण्यास नकार देऊ शकतात. ते काही वेळा टोळीच्या हितासाठी पालकांना फसवू सुद्धा शकतात. खाली दिलेल्या विधानामध्ये मतिमंद मुलांचे कोणते लक्षण नाही? 2016 सालच्या महाटीटी पेपर क्रमांक 1 साठी आलेला हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2, समायोजनक्षम असणे. मतिमंद मुलाचे लक्षण समायोजनक्षम असणे हे लक्षण मतिमंद मुलामध्ये नेहमीच नसते. इतर पर्याय मतिमंद मुलांची सामान्य लक्षणे आहेत, जसं की एकाग्रतेचा अभाव असणे. मतिमंद मुलांना लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते. कोणत्याही गोष्टीची पुनरावृत्ती करावी लागणे. मतिमंद मुलांना नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि समजण्यासाठी पुनरावृत्तीची आवश्यकता असते. संप्रेषण कौशल्याचा अभाव. मतिमंद मुलांना बोलण्यात आणि इतरांशी संवाद साधण्यात अडचण येते. मतिमंद मुलांची इतर लक्षणे शिकण्याची अडचण आहे. मंद बुद्धिमत्ता, सामाजिक आणि भावनिक समस्या आणि शारीरिक अक्षमता अशा प्रकारची लक्षणे हे मतिमंद मुलांची असतात.
कुमारावस्थेत विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकांनी पुढीलपैकी कोणत्या गोष्टींचा विचार करावा? 2016 सालच्या पेपर क्रमांक 2 साठी आलेला प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3, शिक्षकाच्या आचारात व विचारात विसंगती नसावी. कुमारावस्थेत विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकांनी विचारात घेण्याच्या काही गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये बघा, शिक्षकांनी वर्गात एकात्म पद्धतीचा अवलंब करावा, हे विधान चुकीचं आहे. कुमारावस्थेतील विद्यार्थ्यांमध्ये अनेक भिन्नता असतात, जसे की शिकण्याची गती, क्षमता आणि आवडीनिवडी. शिक्षकांनी विविध बालमानसशास्त्र प्रकाराच्या शिकवण्याच्या पद्धतीचा वापर करून विद्यार्थ्यांना शिकण्यास प्रोत्साहित केले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचे प्रकटीकरण टाळावे, हे विधान सुद्धा चुकीचं आहे. कुमारावस्था ही कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलतेचा विकास करण्याची महत्वाची वेळ आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पना व्यक्त करण्यास आणि नवीन गोष्टी शिकण्यास प्रोत्साहन केले पाहिजे. शिक्षकांच्या आचारात आणि विचारात विसंगती नसावी, हे विधान योग्य आहे. शिक्षक हे विद्यार्थ्यांसाठी आदर्श असतात. त्यांच्या आचारात आणि विचारात विसंगती असल्यास विद्यार्थ्यांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. मुला मुलींना एकत्र बोलण्याची संधी देऊ नये, हे विधान सुद्धा चुकीचं आहे. कुमारावस्थेतील विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक कौशल्य विकसित करणे महत्वाचे आहे. शिक्षकांनी मुला मुलींना एकत्र बोलण्याची आणि गटात काम करण्याची संधी ही दिली पाहिजे. मंद अध्ययनार्थ्यासाठी अध्यापन करताना शिक्षकांनी पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा विचार करावा? अ आहे, मंद अध्ययनार्थ्याबद्दल सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोन असावा. ब आहे, मंद अध्ययनार्थ्यांच्या गतीने शिक्षकाचे अध्यापन मिळते जुळते असावे. क आहे, मंद अध्ययनार्थ्याचा अभ्यासक्रम तात्विक स्वरूपाचा असावा. आणि ड आहे, अध्यापन करताना अमूर्त गोष्टींची उदाहरणे द्यावीत. 2016 सालच्या पेपर क्रमांक 1 मध्ये आलेलं हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1, अ आणि ब फक्त. तर बघा, मंद अध्ययनार्थ्यासाठी अध्यापन करताना शिक्षकांनी पुढील गोष्टींचा विचार करावा. मंद अध्ययनार्थ्याबद्दल सहानुभूतीपूर्वक दृष्टिकोन असावा. मंद अध्ययनार्थ्याच्या गतीने शिक्षकाने अध्यापन मिळते जुळते असावे. मंद अध्ययनार्थ्यासाठी व्यावहारिक स्वरूपाचा अभ्यासक्रम अधिक उपयुक्त ठरतो. अध्यापन करताना मूर्त गोष्टीची उदाहरणे द्यावीत. कृतीद्वारा व प्रयोगाद्वारे शिक्षण द्यावे. शैशवावस्थेतील बालकाचा विकास होण्याच्या दृष्टीने पुढील कोणत्या बाबी योग्य आहेत? अ आहे, शिशु शाळेतून दिले जाणारे शिक्षण हे औपचारिक स्वरूपाचे असावे. ब आहे, शैक्षणिक कार्यक्रमाची कालमर्यादा कमी वेळाची असावी. क आहे, बालकांना चांगल्या सवयी लावाव्यात. आणि ड आहे, बालकाकडून अनेक कृती पूर्ण करून घ्याव्यात. हा सुद्धा प्रश्न 2016 सालच्या पेपर क्रमांक 1 साठी आलेला आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3, ब, क आणि ड फक्त. शैशवावस्थेतील म्हणजेच 2 वर्षाची जी बालकं आहेत या बालकाचा विकास होण्यासाठी खालील गोष्टी ह्या आवश्यक आहेत. त्यामध्ये शैक्षणिक कार्यक्रमाची कालमर्यादा कमी वेळाची असायला पाहिजेत. लहान मुलांची एकाग्रता ही कमी असते, त्यामुळे शैक्षणिक कार्यक्रम वेळाचे असावेत. बालकांना चांगल्या सवयी लावाव्यात. चांगल्या सवयी लहानपणापासूनच लावाव्यात. यामुळे बालकांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. बालकांकडून अनेक कृती करून घ्याव्यात. बालकांना वेगवेगळ्या कृती करण्यास प्रोत्साहन द्यावे. त्यामुळे त्याचे शारीरिक आणि मानसिक क्षमता विकसित होते. शिशु शाळेतून दिले जाणारे शिक्षण हे औपचारिक स्वरूपाचे असावे. हे विधान चुकीचं आहे. शिशु शाळेतून दिले जाणारे शिक्षण हे अनौपचारिक स्वरूपाचे असावे. या काळातील मुलं हे सर्वस्वी दुसऱ्यावर अवलंबून असतात.
कुमारावस्थेतील मानसिक व भावनिक विकासात संदर्भात खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? हा प्रश्न 2014 सालच्या पेपर क्रमांक 1 साठी आलेला आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3. या वयात शब्दसंपत्ती वाढवण्याकडे कल असतो. कुमारावस्था म्हणजे 12 ते 18 वर्ष वयोगटातील मुलं. ही मानसिक आणि भावनिक विकासासाठी एक महत्वाचा टप्पा आहे. या काळात मुले अनेक बदल अनुभवतात, जसं की शारीरिक बदल. या काळात मुले लैंगिकदृष्ट्या परिपक्व होतात आणि त्यांच्या शरीरात अनेक बदल घडून येतात. मानसिक बदल. या काळात मुले स्वतःची ओळख आणि विचार विकसित करू लागतात. ते तर्क आणि सक्षम होतात. भावनिक बदल. या काळात मुले अनेक अनुभवतात, जसं की प्रेम, राग, निराशा. ते स्वतःचे समजून घेण्यास आणि त्यांचे व्यवस्थापन करण्यास शिकण्यास सुरुवात करतात. कुमारावस्थेतील मानसिक व भावनिक विकासाशी संबंधित विधाने. या वयातील मुले आदर्शाच्या शोधात असतात. हे विधान बरोबर आहे. या काळात मुले प्रेरणा आणि मार्गदर्शन देऊ शकतात अशा व्यक्ती आणि आदर्शाचा शोध घेतात. या वयात भिन्नलिंगी आकर्षण वाढते. हे विधान सुद्धा बरोबर आहे. या काळामध्ये मुले भिन्नलिंगी व्यक्तीकडे आकर्षित होण्यास सुरुवात करतात आणि रोमॅन्टिक नातेसंबंध विकसित करतात. या वयात मुले बंडखोर होतात. हे विधान सुद्धा सत्य आहे. या काळात मुले स्वतःची स्वतंत्र आणि स्वायत्तता विकसित करण्याचा प्रयत्न करतात. ते पालकांच्या आणि अधिकाराच्या आकृतीच्या नियमांविरोधात बंड करू शकतात. या वयात शब्दसंपत्ती वाढवण्याकडे कल असतो. हे विधान सुद्धा चुकीचं आहे. कुमारावस्थेतील मुले नवीन शब्द शिकतात आणि त्यांचा शब्दसंग्रह वाढवतात, परंतु त्यांचा मुख्य कल भाषा कौशल्य विकसित करण्याकडे नसतो. या काळात मुले भाषा अधिक प्रभावीपणे वापरण्यावर आणि त्यांचा विचार आणि भावना व्यक्त करण्यासाठी त्यांचा वापर करण्यावर लक्ष केंद्रित करतात. खाली दिलेल्या वैशिष्ट्यांपैकी विशेष गरजा असणाऱ्या मुलांचे वैशिष्ट्य नाही. 2014 सालच्या पेपर क्रमांक 2 साठी आलेलं हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3. या मुलांचे वर्तन प्रसामान्य असते. विशेष गरजा असणाऱ्या मुलांचे वैशिष्ट्य. या मुलांचे वर्तन हे प्रसामान्य असते. विशेष गरजा असणाऱ्या मुलांची वैशिष्ट्य. शैक्षणिक कार्यक्रम. विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी शैक्षणिक कार्यक्रम हे सर्वसामान्य मुलांसारख्या असलेल्या कार्यक्रमापेक्षा भिन्न असतात. विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या गरजा सामान्य मुलांपेक्षा वेगळ्या असतात. या गरजा शैक्षणिक, सामाजिक, भावनिक आणि शारीरिक असू शकतात. शारीरिक वैशिष्ट्य. काही विशेष गरजा असणाऱ्या मुलांची शारीरिक वैशिष्ट्य सर्वसामान्य मुलांपेक्षा वेगळी असू शकतात. विशेष गरजा असणाऱ्या मुलांचे वर्तन नेहमीच प्रसामान्य नसते. काही मुलांना वर्तणुकीशी संबंधित समस्या असू शकतात. यानंतर याच्या पुढील जो प्रश्न आहे तो आपण या ठिकाणी पाहूयात. मंद विद्यार्थ्याची आकलन शक्ती कमी असते म्हणून पुढीलपैकी कोणत्या बाबी टाळाव्यात? 2014 सालच्या पेपर क्रमांक 2 मध्ये आलेला हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1. या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे न करता अध्यापन करावे. विशेष वर्गाचे आयोजन करणे. त्यांच्या मनातील न्यूनगंड दूर करणे. कृती प्रधान अध्ययनावर भर द्यावा. शैक्षणिक साहित्याचा अधिक वापर करावा. अध्ययन अकार्यक्षम असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भाषिक विकासात पुढीलपैकी कोणती बाब दिसून येत नाही? 2014 सालच्या पेपर क्रमांक 2 मध्ये आलेला हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे
पर्याय क्रमांक 2 ऐकलेले शब्द किंवा वाक्य जशीच्या तशी म्हणता येतात. अध्ययन अकार्यक्षम विद्यार्थ्यांच्या बाबतीत विकासात दिसून येणारी वैशिष्ट्य. भाषेतील विलंब. हे विद्यार्थी इतर विद्यार्थ्याच्या तुलनेत भाषेत मागे असतात. वाक्यरचना आणि व्याकरण अडचणी. त्यांच्या वाक्य रचना समजण्यात आणि योग्य व्याकरण वापरण्यात अडचण येते. त्यांचा शब्दसंग्रह मर्यादित असतो आणि त्यांना योग्य शब्द निवडण्यात अडचण येते. अभिव्यक्तीमध्ये अडचणी. त्यांना आपले विचार आणि भावना शब्दात व्यक्त करण्यात अडचण येते. एकाग्रता आणि स्मरणशक्ती कमी. त्यांच्याकडे एकाग्रता आणि स्मरणशक्ती कमी असते, ज्यामुळे त्यांना नवीन शब्द आणि व्याकरण शिकण्यास त्रास होतो. खाली दिलेल्या गरजांपैकी सहवास विषयक गरज कोणती आहे? 2014 सालच्या पेपर क्रमांक 2 साठी आलेला हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3 समाज मान्यता. सहवास विषयक गरजा सामाजिक संबंध आणि इतरांशी असलेले नातेसंबंध यांशी संबंधित आहेत. खाली दिलेल्या गरजांपैकी समाज मान्यता ही सहवास विषयक गरज आहे. समाज मान्यता म्हणजे इतरांकडून स्वीकारले जाणे आणि त्यांच्या समुदायाचा भाग बनणे. माणसाला इतरांशी असलेले नातेसंबंध आणि सामाजिक स्वीकृती यांची गरज असते. समाज मान्यता मिळाल्याने व्यक्तीला आत्मविश्वास आणि आनंद मिळतो. इतर गरजा इंद्रिय समाधान यात भूक, तहान, झोप इत्यादी शारीरिक गरजा समाविष्ट आहेत. इतरांवर नियंत्रण ठेवण्याची आणि प्रभाव टाकण्याची इच्छा, स्थैर्य, सुरक्षितता आणि आरामाची इच्छा या सुद्धा गरजा या असू शकतात. खालीलपैकी कोणती मुले विशेष शिक्षणाची गरजा असणारी नाहीत ते सांगा. 2013 सालच्या पेपर क्रमांक 1 साठी आलेला हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4 अध्ययन क्षमता असलेली. अध्ययन क्षमता असलेली मुले सहसा शाळेतील अभ्यासक्रमात यशस्वी होतात. त्यांना शिकण्यास आणि नवीन कल्पना समजण्यास त्रास होत नाही. त्यांना विशेष शिक्षणाची गरज नसते. बौद्धिकदृष्ट्या मागासलेली या मुलांना शिकण्यास आणि न कल्पना समजण्यास त्रास होतो. त्यांना विशेष गरजांची शिक्षणाची गरज असते. दुसरा जो आहे उच्च दर्जाची बुद्धिमत्ता असलेली या मुलांना वेगवान सखोल शिक्षणाची आवश्यकता असते. त्यांना विशेष शिक्षणाची गरज असू शकते. आणि तिसरा जो पर्याय आहे अध्ययन अक्षम असलेली मुले, तर या मुलांना वाचन, लेखन इत्यादी विषयामध्ये अडचणी येतात. त्यांना विशेष शिक्षणाची गरज असते. विशेष गरजा असलेल्या अध्ययनार्थ्याच्या बाबतीत खालीलपैकी कोणती बाब योग्य आहे? 2021 सालच्या टीईटी पेपर क्रमांक 2 साठी आलेला हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4 या विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र व वेगळ्या अभ्यासाची रचना असावी. तर बघा, विशेष गरजा असलेल्या अध्ययनार्थ्याच्या बाबतीत संशोधन व अभ्यास करण्याच्या स्वतंत्रता आणि विविधतेच्या अभ्यासक्रमाची आवश्यकता असते. विद्यार्थ्यांना त्यांच्या विशेष आवडीच्या विषयाच्या अध्ययनासाठी स्वतंत्रता आणि निर्मितीचे अवसर प्रदान करते. त्यास विद्यार्थ्यांना स्वतंत्रता आणि वेगळे अभ्यासक्रम रचण्याची आणि त्यांच्या आवडीच्या विषयाची गहन अभ्यास करण्याची स्वतंत्रता मिळावी लागेल. तर प्रत्येक बालक हे वेगळे असून ते निसर्गाचे एकमेव व अद्वितीय निर्मिती आहे. त्यामुळे भावंडांमध्ये सामाजिक, मानसिक, भावनिक व शारीरिक भेद खालीलपैकी अनुषंगाच्या कोणत्या नियमानुसार दिसून येतात? 2021 सालच्या टीईटी परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे
तर याचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2 विविधतेचा नियम. पर्याय क्रमांक 2 विविधतेचा नियम. प्रत्येक व्यक्ती ही अनुभवलेल्या विविधतेच्या परिणामांच्यामुळे त्यांच्या भावंडात सामाजिक, मानसिक, भावनिक आणि शारीरिक भेद उभारतात. या नियमानुसार हरकती, आव्हाने, अनुभवे, विचारे आणि सामाजिक परिस्थितीमध्ये बदल यापासून प्रत्येक व्यक्ती अनुभवतो आणि विकसतो. आपल्या समाजात आणि भावंडात देखील या विविधतेचा आविष्कार आणि स्वीकृती वाढवतो. तर बघा प्रश्न आहे तो काय आहे तो पाहूयात. मानसशास्त्रज्ञ व त्यांच्या मानसशास्त्राच्या व्याख्या यानुसार योग्य जोड्या लावा. 2014 सालच्या टीईटी परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे आणि या ठिकाणी मानसशास्त्रज्ञ दिलेले आहेत आणि पुढे त्यांच्या व्याख्या दिलेल्या आहेत. याच्या आपल्याला काय करायचे आहे तर जोड्या लावायच्या आहेत आणि या जोड्यामध्ये जर आपण बघितलं तर याचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच अ ला 3, ब ला 4, क ला 1 व ड ला 2. तर याचंच जे स्पष्टीकरण आहे ते म्हणजे बघा अरिस्टॉटल यांनी आत्म्याचे बालमानसशास्त्र ही व्याख्या मांडलेली आहे. तर मॅकडोगल यांनी मानवी मनाचे अनुभव मिश्रित वर्णनात्मक शास्त्र अशी व्याख्या ही मानसशास्त्राची केलेली आहे. त्याचप्रमाणे विल्यम बुंट यांनी बोधावस्थेचे शास्त्र, तर मॉर्गन किंग रॉबिन्स यांनी मानव व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र अशा प्रकारच्या व्याख्या या मानसशास्त्राच्या केलेल्या आहेत. याच्यानंतर याच्या पुढील जो प्रश्न आहे तो आपण या ठिकाणी पाहूयात. अर्थकामधील काही मूलभूत प्रतिक्षिप्त क्रिया व त्यांचे संप कार्य दिलेले आहेत. त्यांच्या योग्य जोड्या जुळवा व बरोबर कोणता पर्याय आहे तो आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे. आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2 असणार आहे. कारण या ठिकाणी बघा चकित होण्याची जी क्रिया आहे तर ही जी क्रिया आहे याचं जे संभाव्य कार्य आहे तर हे काय आहे तर संरक्षण हे त्याचं संभाव्य कार्य आहे. त्यानंतर पोहण्याची जी क्रिया आहे याचं जे संभाव्य कार्य आहे ते म्हणजे डोका टाळणे. त्यानंतर मुळापासून डोके हलवणे याचं जे कार्य आहे ते म्हणजे अन्न सेवन, पाऊल टेकवणे हे जी प्रतिक्षिप्त क्रिया आहे याचं जे कार्य आहे ते म्हणजे स्वावलंबन. पर्याय क्रमांक बी स्वावलंबन हे याचं अचूक उत्तर असणार आहे. याच्या पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूयात.